कारण हिची जरी इच्छा असली तरी तेव्हा अबॉर्शनची वेळ निघून गेलेली होती. बाळाच्या जीवाबरोबरच हिच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. मग आम्ही नकार दिला म्हणून हिने दुसऱ्या गायनाकडे ट्राय केलं, पण त्यांनी सुद्धा नकार दिला. आणि मग मूल पडावं म्हणून ही काहीतरी अघोरी करेल या भीतीने मी हिच्याशी एक करार केला. मी जन्मानंतर या बाळाचा पूर्णपणे सांभाळ करीन, मी त्याची पूर्ण जबाबदारी घेईन आणि त्या बदल्यात हवा तितका पैसा तिला मिळेल. फक्त पोटातल्या गर्भाला इजा होईल असं काहीही तिने करू नये एवढं वचन मी तिच्याकडनं घेतलं. पण जेव्हा आमच्या घरच्या मंडळींना हिच्या प्रेग्नन्सीचे महिने आणि आमच्या लग्नाची तारीख याचा हिशोब जुळेना, तेव्हा हिने परस्पर हे मूल आमचंच आहे अशी थाप मारली. आमच्या घरच्यांचा राग पत्करून मी ते सुद्धा मान्य केलं. पण 1.5 महिन्यांपूर्वी हिच्या डोहाळ जेवणाच्या दिवशी आमच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच अमेरिकेला गेलेली हिची मैत्रीण अचानक आली आणि त्यांच्या बोलण्यातून मला कळलं की ही लग्नाआधीच प्रेग्नंट आहे हे हिलाच नाही तर हिच्या मैत्रिणीला सुद्धा माहित होतं. ते तुम्हाला कसं कळलं? मॅम, मी यांचं संभाषण स्वतःच्या कानांनी ऐकलं. आमच्या घरामध्ये खोटं बोलणं हे खुनाच्या इतकंच मोठं पाप समजलं जातं आणि हे पाप मी एकदा नाही अनेकदा केले कारण हिचं पाप लपाव. पण हिनं माझी भयंकर फसवणूक केली आहे मॅम आणि त्यामुळे घरचे मला जी शिक्षा देतील ती भोगायची ठरवून मी हिला डिवोर्सची नोटीस पाठवली. मॅम, ही जे सांगते ते धादांत खोटं आहे आणि याला माझी गायनॅक आत्या आणि इतकंच नाही, डॉक्टर असलेली हिची सख्खी बहीण सुद्धा साक्ष आहे. आणि कोर्टाची जर इच्छा असेल तर हिची अमेरिकेची मैत्रीण सुद्धा येऊन इथे साक्ष देईल. मॅम, एक वेळ मी ते माझं नसलेलं मूल सांभाळू शकतो पण हिला नाही सांभाळू शकत. माझी इच्छाच नाहीये हिला सांभाळायची. हिची डिलिव्हरी झाली की मी हिला घरातून हकलून देणार आहे. मॅडम, मी या मानसी, ॲम्ब्युलन्स बोलव. आत्याला फोन करून सांग आपण हॉस्पिटलला येतोय. पुढच्या काही मिनिटातच हिची डिलिव्हरी होणार आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.